महाराष्ट्राला माझी नम्र विनंती आहे. आता मागे मी जात नाही, जो काही निकाल आला, जे काही दिवस गेले ते गेलेच. आता इथून पुढचे दिवस जाऊ द्यायचे का हे ठरवलं पाहिजे. सर्वप्रथम मी विनंती करेन की सत्ताधाऱ्यांच्या सोबत असलेल्या बांधवांनी जी काय भरती प्रक्रिया होत आलेली आहे, चालू आहे, 30-40% झालेली आहे, त्याच्या बाबतीत सरकार थांबवायला तयार आहे. ही भूमिका ठणकावून सांगितली पाहिजे. तुमच्या भूमिकेवर, समाजाच्या निर्णायक भूमिकेवर समाजाचं भवितव्य अवलंबून आहे. ही गोष्ट आपण थोडंसं समजून घेऊया. आणि आजपर्यंत ज्यांना जे जे मिळाले ना, ते सरकारला खुश करून मिळालेलं आहे असं मला कुठेही पुरावे वगैरे काही सापडलेले नाही इतिहास. जेव्हा सरकार अधिक नाराज होते तेव्हा लढणाऱ्या समूहाला किंमत मोजावी लागते आणि त्या बदल्यात समाजाला काही गोष्टी मिळत असतात. ही गोष्ट समाजातला जो काही त्रयस्थ वर्ग आहे ना, त्या त्रयस्थ वर्गाच्या भूमिकेवर कुठल्याही वंचित उपेक्षित जाती समूहाच्या लढ्याचं भवितव्य अवलंबून नाही. तो समाज जेवढी किंमत मोजतो तेवढं त्याला प्रतिनिधित्व किंवा नाही जे काही मिळते मिळत आले. 102 गोवारी मेले तेव्हा 2-2.5% शरद पवारांच्या काळामध्ये त्यांना अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचा, जमातीमध्ये आरक्षणाचा वाटा मिळाला. वस्तुस्थिती. आणि म्हणून इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता आपल्याला खरंच लढायचं आहे का? लढायचं असेल तर माझं म्हणणं आहे, जे जे सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहेत त्यांनी पाठीमागे यावं लागेल प्रामाणिकपणा. का मर्यादा आहे त्याला. तुमचे रिलेशन आहे, तुमचं भवितव्य अवलंबून आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. तुम्ही सरकारला नाराज करायच्या भानगडीत पडू नका. आणि हा लढा सत्तेसोबत असलेल्या आजपर्यंतच्या कुठल्याही माणसानं लढून याला सार्वजनिक स्वरूप दिले असं अभ्यासक म्हणून, कार्यकर्ता म्हणून मी या मताच्या बाबतीमध्ये ठाम आहे. चांगली गोष्ट आहे, तुम्ही या सगळ्या गोष्टीचं काम करताय, तुमच्या कामाला आम्ही प्रणाम करतो. परंतु तुमच्या हितसंबंधाला डोळ्यासमोर ठेवून ह्या गोष्टी जर होत असतील तर आज आपला समाज आपल्या सामाजिक न्यायाचा बळी द्यायला तयार नाही. ही वस्तुस्थिती आपण समजून घ्या. जी काय 50 डोकी येतील, 100 डोकी येतील, ते एका समाजाच्या हिताचा जो काही कार्यक्रम आहे तो तातडीने अंमलात आला पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा प्रामाणिक हेतू आहे. सरकारची खिचडी खाऊन, सरकारच्या गाड्या घेऊन, सरकारची यंत्रणा घेऊन आजपर्यंत आंदोलन कोणतेही यशस्वी झालेली नाही. आणि आमच्या आजपर्यंतच्या आंदोलनामध्ये सोपस्कार आम्ही पार पाडले. सोपस्कार, सत्काराचे, कौतुकाचे कारण हरकत नाही. कधी झाल्यावर करा ना. महाराष्ट्रभर आपण गुलाल उधळू, काही अडचण नाही. कोणाला श्रेय घ्यायचं त्याच्या डोक्यावर शिरपेचाचा टोप बिलकुल ठेवा, आमचं काही म्हणणं नाही. पण शेवटच्या ठिकाणी असलेल्या माणसाचं, पोहराचं म्हणणं आहे, मला कधी मिळणार, कधी मिळणार. आपल्या अशा सोयीच्या बोटच्या भूमिकेमुळे आज समाज एका वेगळ्या संकटामध्ये उभं टाकलेला आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर आहे. छोटा कार्यकर्ता असेल, तालुक्यातला असेल, जिल्ह्यातला, मराठवाड्यातला, महाराष्ट्र, सगळ्या ठिकाणचा असेल, ही जबाबदारी आहे आपली. आणि म्हणून निर्णायकता येणं, या लढ्याला निर्णायकता येणं आणि ते देणं ही आपली ड्युटी आहे, हे आपलं उत्तरदायित्व आहे. ओबच म्हणा, दुसरं क म्हणू नका, ड म्हणू नका. ते डॉक्टर B.S. वाघमारे सरांनी, तुम्हाला माहित आहे सगळं चांगलं, तुम्ही जे प्रस्ताव सादर केलाय ना, तुम्हाला सगळं माहित आहे. क आणि ब, ज्या माणसाला 40 वर्षाचा संशोधनाचा आधार आहे, अनुभव आहे, त्यांनी रितसर सादर केलेला आहे. ज्यांना कोणाला द्यायचं ते दिलेलं पण आहे. आता या विषयाला जेव्हा सत्ताधाऱ्यांचा आजपर्यंत असा रोग हात आलेला आहे, या सरकारच्या काळात शेतकऱ्याच्या विरोधातले कायदे केले होते. जवळजवळ 15-16 महिने ते आंदोलन चाललं, 750 लोक मेले. ते कायदे रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे. आणि कोणतंही सरकार
तुमच्या सहानुभूतीवर चलत नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर तुम्ही किती इमानदार आहात, किती प्रामाणिक आहात काय बाजूला ठेवू शकता. तुम्ही या ठिकाणी या सरकारला किती फायद्याचे आहात, किती नुकसानीचे आहात या गोष्टीवर हे निर्णय होणार आहे ना. हे आम्ही समाजाला सत्य सांगायचं प्रामाणिकपणे आपण आता तरी दाखवू का दाखवायचं नाही, दाखवलं पाहिजे असं मला वाटते. आणि म्हणून आम्ही या सरकारसाठी काय चॅलेंज उभं करणार आहोत. रस्त्यावरचे लोक म्हणून सभागृहात मी नाही, आपण तुम्ही नाही, मंचावर बसलेले कोण लोक आहेत त्यांची नियुक्ती आहे. माझ्या पदापेक्षा माझ्या स्वार्थापेक्षा माझ्या समाजाचं भवितव्य अतिशय महत्वाचं आहे. ही भूमिका ज्या दिवशी आमचे सत्ताधाऱ्यांच्या सोबत असलेले लोक सांगतील त्या दिवशी या समाजाविषयीची भीती सरकारच्या मनामध्ये निर्माण होईल आणि तशा प्रकारची भीती निर्माण करण्याचं काम आम्ही रस्त्यावर उभं टाकून करू कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि तुम्हाला माझं नम्रपणाने सांगणं आहे, मांगा माराचं भांडण वर्गीकरणापुरतंच आपण त्याच्याकडे बघावं. गावखेड्यामध्ये दादा मावशी काका नाना आजी ताई अशा प्रकारचे रिलेशन आहेत ही आम्ही मांडणी केली पाहिजे. ज्या गावामध्ये महाल नव्हता त्या गावामध्ये बाबासाहेबांची जयंती मांगाने ताट मानेने पुढे घेऊन केलेली आहे हे सुद्धा सांगण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने आजपर्यंत लोक बुद्धिभेद करत आले, भावना बुद्धिभेद करत आले, साहजिक आहे जाती हिंदू संबंधासाठी आक्रमक आणि कटिबद्ध असलेले लोक या ठिकाणी वर्गीकरणाच्या विषयाचा आपण बुद्धिभेद करतायत, आपण मान्य करू. परंतु आम्ही ताकद या ठिकाणी किती सत्य मांडण्यासाठी जोखीम घेणार आहोत, सरकारच्या आणि समाजाच्या लक्षात आणून देणार आहोत, त्यावर आमचा हा विषय पुढे जाणार